आता आपण पिरियॉडिक टेबलच्या आधारे जरा मेटल्सचा अभ्यास करूया. तर पहिल्या ग्रुपमध्ये मेटल्स आहेत. लिथियम 2 1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याचं. म्हणजे के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे के शेल कम्प्लीट आहे. एल शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे एल शेल कम्प्लीट व्हायला टोटल 8 लागतात. त्यामुळे अनस्टेबल आहे तो इलेक्ट्रॉन. म्हणून तो काय वाट बघत असतो की हा इलेक्ट्रॉनला बाहेर फेकून द्यायचं आणि कुठलं तरी कंपाऊंड फॉर्म करायचं. तर हे जेव्हा तो करतो ना, तेव्हा बाहेरच्या शेलमधला इलेक्ट्रॉन जर गेला तर ती शेल जाते. आणखीन मग त्याचा लिथियम आयन होतो म्हणजे काय, तो ऍक्च्युअली पॉझिटिव्हली चार्ज होतो, कारण 3 प्रोटॉन्स असतात आणि 2च इलेक्ट्रॉन्स असतात. त्यामुळे लिथियम आयन कटायन होतो Li+. तर त्याचप्रमाणे त्याच्या खालचा सोडियम तुम्ही बघितला, 2 8 1 के शेल 2 इलेक्ट्रॉन्स शेल कम्प्लीट. एल शेल 8 इलेक्ट्रॉन्स शेल कम्प्लीट. पण बाहेरची शेल आहे एम शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे तो अनस्टेबल झाली आहे. तर आता त्याला फेकून द्यायचं आहे, सिमिलरली लिथियम सारखंच. आणि तो जेव्हा फेकून देतो त्या इलेक्ट्रॉनला आणि ती शेल व्हॅनिश होते, तेव्हा काय होतं, सोडियम मध्ये प्रोटॉन्स होतात किती, 11 प्रोटॉन्स होतात, पण इलेक्ट्रॉन्स 10च होतात. त्यामुळे सोडियमचा पण आयन होतो. तर ह्या गोष्टीला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्स किंवा मेटल्स आहेत, त्यांच्यामध्ये बाहेरच्या शेलमधले जे इलेक्ट्रॉन फेकून देण्याची टेंडन्सी असते, टू लूज इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट इट्स आउटर शेल, म्हणून त्यांना इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्स असं म्हणतात. सो lithium and sodium have a tendency to lose electrons to complete its outer shell. Number of protons are more than number of electrons, so they become electropositive, forming positive ions, cations Li+ and Na+. तर मेटॅलिक कॅरेक्टर ह्या शब्दाचा अर्थ काय? मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे हाऊ इझिली अन एलिमेंट loses electrons and behaves like a metal. Metals have a tendency to form a cation by losing its valence electron. This property is called electropositivity of an element. Thus, these ions have a stable electronic configuration of a noble gas. बाहेर एकदा फेकलं का काय झालं, त्याला स्टेबल कॉन्फिगरेशन मिळतं ना. All electrons in any atom are held by attractive force exerted on them by positively charged nucleus. Elements with high metallic character, म्हणजे ज्यांच्याकडे हाय मेटॅलिक कॅरेक्टर आहे त्याचा अर्थ काय, दे लूज इलेक्ट्रॉन्स इझिली. अशा टाईपचे एलिमेंट्स कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दे आर शायनी अँड मॅलिएबल. एक्झाम्पल्स काय, सोडियम, मॅग्नेशियम, आयन. These are metals because they easily lose electrons. Metals want to give electrons. For metals, electrons in inner shells lie in between valence shell and nucleus. They decrease the effective nuclear charge, exerting an attractive force on the valence electron. So the effective nuclear charge exerting attractive force on the valence electrons is small. So metals have a tendency to lose valence electrons to form cations having stable noble gas configuration. तर तो जो एकदम बाहेरचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतो ना, त्याच्यावर या प्रोटॉनचा अगदी कमी चार्ज असतो. म्हणजे जे अट्रॅक्शनचा चार्ज असतो इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स मधला, तो अगदी कमी असतो. त्यामुळे ते असे पटकन बाहेर फेकून दिले जातात. आणखीन त्याचा पॉझिटिव्ह आयन होतो. ते ह्या टेंडन्सीला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणतात. ह्या इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ दॅट एलिमेंट. आता त्याच ग्रुपमध्ये, म्हणजे आता फर्स्ट ग्रुप घ्या आणि त्याच ग्रुपमध्ये जर तुम्ही खाली आलात तर काय होईल, इन द सेम ग्रुप while going down a new shell gets added.
रिझल्टिंग इन अन इन्क्रीज इन डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे आता तुम्ही वरती बघितलं लिथियमने तर खाली आलात, सोडियमला तर एक जास्त शेल आली होती, तर ॲटमची साईज पण मोठी झाली होती. त्यामुळे इनफॅक्ट त्या बाहेरच्या इलेक्ट्रॉन, सोडियमच्या बाहेरच्या इलेक्ट्रॉनवरचं प्रोटॉनचा जो अट्रॅक्शनचा फोर्स आहे ना, तो आणखीन कमी झाला होता. तर त्यामुळे काय, दिस रिझल्ट्स इन लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, thereby lowering the attractive force on the valence electrons. As a result, the tendency of the atom to lose electron increases. त्यामुळे तो इलेक्ट्रॉनला पटकन लूज करू शकतो. ऑल्सो द penultimate shell becomes outermost shell on losing the valence electron. penultimate shell म्हणजे काय, शेवटच्या शेलच्या अगोदरची शेल. जेव्हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जातो तेव्हा ती बाहेरची शेल निघून जाते, आणखीन ती शेवटून दुसरी शेल आहे ती शेवटची शेल होते. द पेनल्टिमेट शेल इज अ कम्प्लीट ऑक्टेट. देअरफॉर द रिझल्टिंग कटायन हॅज अ स्पेशल स्टेबिलिटी. त्यामुळे तो ॲटम स्टेबल येतो. देअरफॉर मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स इन्क्रीजेस व्हाईल गोईंग डाऊन द ग्रुप. तर काय होतं, मेटॅलिक कॅरेक्टर त्याचं इन्क्रीज होत राहतं खाली खाली जातो तेव्हा. पण आता तुम्ही सेम पिरियडमध्ये जर डावीकडून उजवीकडे गेलात तर काय होईल, लिथियम आहे, मग त्याच्या ह्या बाजूला बेरिलियम आहे, ह्या बाजूला बोरॉन आहे. तर इकडे काय गंमत झाली आहे बघा, की शेल इन्क्रीज नाही झाली. इकडे के शेल आहे आणि एल शेल आहे, इकडे पण के शेल आहे आणि एल शेल आहे, पण हा ॲटम आहे तो काय झालाय, छोटा झालाय. म्हणजे तो इकडचा जो 4p चार्ज आहे तो रेडियस कमी झाल्यामुळे इलेक्ट्रॉनला जास्त अट्रॅक्टिव्ह फोर्स देतोय. त्याचप्रमाणे इकडे बोरॉनचं काय झालेलं आहे, इकडे आणखीन कमी रेडियस झालाय ॲटॉमिक, आणि तो जोरात खेचतोय त्या ह्यांना. त्यामुळे काय होतं का, इथून इथे जाताना काय होतं बघा, मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट डिक्रीजेस इन अ पिरियड. म्हणजे तो तो इथून जितका पटकन उडेल ना त्याच्यापेक्षा कमी पटकन इथून उडेल, त्याच्यापेक्षाही कमी पटकन इकडून उडेल. म्हणजे काय, जरी इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असलं तरी सुद्धा इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी हळूहळू हळूहळू कमी होत जाते. while going from left to right within a period, the outermost shell remains the same. However, the positive charge on the nucleus goes on increasing while atomic radius goes on decreasing. Thus, effective nuclear charge goes on increasing. As a result, the tendency of the atom to lose valence electrons decreases within a period from left to right. So, the metallic character of the element decreases in a period.